नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. आता आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड महसूल मंडळ वगळून पूर्ण तालुक्याचा या विधानसभा मतदारसंघात समावेश होतो. तसेच भडगाव या तालुक्यातील कोलगाव, भडगाव, गोंडगाव या 3 महसूल मंडळाचा समावेश देखील या पाचोरा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत होतो. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या पाचोरा विधानसभा मतदारसंघाला क्रमांक 18 दिला आहे आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाअंतर्गत हा पाचोरा विधानसभा मतदारसंघ येतो. आपण इथं डाव्या बाजूला ॲरोच्या माध्यमातून उजव्या बाजूला आपण तो मतदारसंघ दाखवलेला आहे. आता या पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीचं काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. शिवसेनेचे किशोर पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले होते 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये. त्यांना 75,699 मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांना 73,615 मते मिळाली होती. अशा प्रकारे 2,084 मताच्या मताधिक्याने या पाचोरा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे किशोर पाटील हे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. आता या पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये 2024ची विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. त्याचं कारण असं की हे किशोर पाटील शिंदे गटात आहेत आणि ठाकरे गटाकडून तेवढ्याच प्रभावी उमेदवार किशोर पाटील यांच्या चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे ठाकरे गटाकडून. त्यामुळं अतिशय चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. कारण किशोर पाटील यांचे चुलते आरो पाटील, त्यांना तात्या म्हटलं जायचं, त्यांची या मतदारसंघावर फार मोठी पकड आहे आणि आरो तात्यामुळेच किशोर पाटील हे राजकारणामध्ये आलेले आहेत. म्हणजे पुन्हा एकदा परळीसारखं चित्र आपल्याला 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये इथून दिसण्याची शक्यता आहे. कारण चुलत भाऊ बहीण यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिशय चुरशीची निवडणूक या मतदारसंघातून होईल अशी शक्यता आहे. कारण मागील 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये किशोर पाटील हे 2,000 मताच्या फरकाने 2,084 मताच्या फरकाने फार कमी मताधिक्याने निवडून आले होते. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय चित्र राहील त्या अगोदर आपण 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे किशोर पाटील हेच विजयी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वाघ यांचा पराभव केला होता. 2014ला महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते
तर 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी, तर भाजप, शिवसेना यांची युती झाली होती. या निवडणुकांमधील फरक असल्याचं आपल्याला दिसून येते. आता 2014 मध्ये जे दिलीप वाघ राष्ट्रवादी काँग्रेसकडून होते, त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. परंतु 2019च्या निवडणुकीमध्ये अमोल शिंदे हे अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असल्या कारणाने दिलीप वाघ यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालेली आहेत. आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे फार चुरशीची निवडणूक होणार आहे. त्याचं कारण असं की वैशाली सूर्यवंशी या किशोर पाटलांच्या चुलत बहीण आणि आरव पाटलांच्या कन्या या ठाकरे गटाच्या उमेदवार असण्याची शक्यता आहे. आणि या मतदारसंघातून त्यामुळं 2024ची विधानसभा निवडणूक फार चुरशीची होईल अशी शक्यता आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.